मोटरसायकल बाईक या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण असणार आहे। स्ट्राइकवर राकेश, नॉन स्ट्राइकला जर पाहिलं तर अक्षय पाटील आणि पहिले षटक घेऊन येत आहेत ओमकार पाटील। पेन रावे याचा आयकॉन या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत। या मैदानात पेन तालुक्यातील सुशांत मोकलला आम्ही नेहमीच दर्जेदार खेळ खेळताना पाहिलंय। यावर्षी काही कारणास्तव ते या स्पर्धेसाठी येऊ शकले नाही, परंतु या मैदानात नेहमीच दर्जेदार खेळ त्यांनी केलेला आहे। अक्षय पाटील आणि आकेश कदम काशीद गावच्या क्रिकेटला मात्र एक वेगळा आयाम देण्यामध्ये आकेश यांचा देखील वाटा आहे। तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नौखार अलिबागचा एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून यावर्षी खूप चांगल्या फॉर्मात आहे। गावदेवी गावठाण संघासाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे, परंतु पेन ते काशीद हे प्रवास नक्कीच करत असताना ओमकार पाटील रावे पेनचे देखील जबरदस्त खेळाडू आहेत, ते देखील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच्या दिवसाला सुरुवात होते, पंचांचा इशारा। दोन्ही संघांना शुभेच्छा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात। आजच्या दिवसाला सुरुवात, पहिली मॅच आपल्या समोर काशीद चषकाची दुसऱ्या दिवसाची, दिवस क्रमांक 2 मॅच पहिली। एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे काशीद, दुसऱ्या बाजूला चौल, एका बाजूला जय हनुमान काशीद, दुसऱ्या बाजूला अप्पा 11 चौल यांच्यातील मॅच आजच्या दिवसाला होते सुरुवात। पहिला बॉल समोरच्या दिशेने, खूप चांगलं टायमिंग, खूप चांगला फटका आणि रिझल्ट देखील मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय। 4-4-4-4 चौकार। पाहुनी मोका हा मारलाय चौका। तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार। वाह, आकेश हे नाव मात्र नक्कीच, हा नाव नसून एक ब्रँड आहे मुरुडचा आणि या काशीदचा। यावेळेला बॅकफुटला गेले, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक कलात्मक फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। आकेशच्या बॅटमधून आणखीन एक सदाबहार फटका, चौकार। राकेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत। ओमकार यांच्या विरुद्ध हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला जातोय। 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते। 5 षटकांमध्ये एक मोठं आव्हान उभं करायचं, घरच्या मैदानात खेळतायत, त्याचाही या ठिकाणी फायदा त्यांना होताना पाहायला मिळेल। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चौल संघ देखील खास तयारीनिशी आलाय। त्यांनी नक्कीच सुरुवातीला सांगितलं संघनायकांनी की आम्ही आयोजकांचे आभारी आहोत, की एवढी मोठी स्पर्धा आम्हाला देखील खेळायला मिळते त्याबद्दल। खोलवा टप्प्याचा बॉल अगदी ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, मिड ऑनला मात्र बॉल अडवला जाईल। कमबॅक मात्र या ठिकाणी ओमकारही करतायत। चढ उतार क्रिकेटच्या खेळात पाहिजे, कधी फलंदाज कधी गोलंदाज असंही क्रिकेट गेलं पाहिजे आणि असं प्रकारे क्रिकेट जर झालं तर ते आपल्याला आवडतं आणि ते पाहण्यासाठी आपण उत्कंठ देखील असते। आज काशीद, आज मुरुड, आज रायगड ग्रामीण क्रिकेट आहे। बिग हिट लगावलाय, मोठा फटका आणि पाठवला सीमा रेषा पार, षटकार। धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार। हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार। फायर आहे आज या ठिकाणी आकेश, जबरदस्त सुरुवात मात्र त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते। एक षटकार आलाय, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत। ओमकार पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा आक्रमण केलं, दिशा मात्र या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेने पुन्हा सीमारेषा ओलांडलीये। 4-4-4-4 चौकार। हा मारलाय तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार। सकाळच्या सत्रातील धमाकेदार या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळाली जय हनुमान काशीद संघाची आणि आकेशने मात्र काशीदवासियांच्या चेहऱ्यावर सकाळच्या सत्रातच एक स्मित हास्य देखील आणलेलं आहे। का नसणार, कारण काशीद चांगलं खेळतंय। आकेश यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला गॅपमध्ये खेळला जातोय। आकेश यांच्या बॅटमधून आणखी एक चेंडू सीमारेषा दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला। दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या। पहिलं षटक आकेश कदम आणि जय हनुमान काशीद संघाच्या नावाने राहिलं आणि बघता बघता पहिल्या षटकात धावसंख्या झाल्या आहेत बिनबाद
20 धावा धावफलकावर जय हनुमान काशीद. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 20 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल. असं नाहीये की चौल संघ कमबॅक नाही करू शकत, तो करू शकतो. त्यांना ते आज दाखवावं लागेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आकाश तवसाळकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. प्रत्येक जर मात्र ज्यावेळेला अगदी भारावून जातो, ज्यावेळेला गावासाठी मैदानात उतरण्याची त्यांना संधी मिळते. ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी क्रिकेट खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गावासाठी मैदानात उतरणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गावासाठी चांगला परफॉर्मन्स देणं हा देखील प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे देखील प्रत्येकाचं स्वप्न असतं. ग्रामीण क्रिकेट त्याचसाठी खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी उंची आहे. गावासाठी खेळणं जे स्वप्न प्रत्येकाने लहानपणापासून पाहिलं असतं, आज मात्र काही खेळाडूंचं ते सत्यात उतरतंय. गावासाठी खेळत असताना काशी चषकासारख्या एका भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आपल्याला कधी काळी गावाच्या संघातून खेळायला मिळेल का? आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायला मिळेल का? बॅटिंग मिळेल का? बॉलिंग मिळेल का? माझं गाव जिंकेल का? प्रत्येकाला वाटत असतं. आक्रमण आल्या आल्या पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय आणि बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार 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 पार. धान्या वाघाची ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? षटकार आणि पहा आल्या आल्या पहिल्याच बॉल 6 धावांमध्ये परावर्तित करतायत अक्षय पाटील. मोन्या या नावाचं वादळ दाखल झाले काशीदमध्ये. नवखार गावापासून मात्र आज काशीदपर्यंत आलेले आहेत. सर्वांना परिचित देखील झालेत, कारण मागील 2 हंगाम गावदेवी गावठाण या टीममध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतायत. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अक्षय पाटील हे नाव आम्ही पाहतोय. अक्षय पाटील असतील, अक्षय म्हात्रे असतील, अलिबागचे खेळाडू म्हणजे जसं आपण पंकज जाधव यांना पाहतोय. आणि अगदी खूप पूर्वीपासून मग महेंद्र म्हात्रे हे नाव घ्या, त्याचबरोबर विनोद वाटकर हे नाव घ्या, अशी कितीतरी नावं आहेत अलिबागची ज्यांनी देखील टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय. अलिबागचे क्रिकेटर म्हणा किंवा अलिबागचे आमचे समालोचक मित्र देखील खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. यावेळेला पुन्हा उडवला बॉल आणि पाठवला देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. देवा रे देवा 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 देवा. 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्येचा आलेख काही थांबता थांबेना. आणि परंतु दुसऱ्या बाजूला चौलला कमबॅक करावं लागेल. जरी फलंदाजी चांगली होत असेल, आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, प्रतिस्पर्ध्यांवर दडपण निर्माण करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. पाहूया काय होईल. अक्षय देखील चांगली कामगिरी करतायत. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला, चेंडूने बॉल पुन्हा एकदा पाठीमागे जातोय आणि 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण होत आहेत. एका विक्रमाच्या दिशेने मात्र वाटचाल. कालच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या 71 होती. तो विक्रम आज या ठिकाणी मोडला जाईल का ते आपल्याला पाहायचंय. चिकणी संघाचा कालचा तो विक्रम होता, परंतु यावेळेला पाहूया बॉल अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल थोडासा बाजूला गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर दुसरी या ठिकाणी मार्गस्थ आहे. दुसरीच ओव्हर सुरू आहे आणि आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार आलेत देखील. धमाकेदार सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. काशीद गाव म्हटलं तर पर्यटनासाठी ओळखलं जातं, क्रिकेट प्रेमासाठी ओळखलं जातं आणि बैलगाडी प्रेम देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आत्मारामजी बेलोसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती असेल साहेब आपण मंचावर यायचंय. यावेळेला एक वेगवान चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने घेऊन गेलेत आणि 1 धाव तिकडे घेतली जाते. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं सुरू आहे. आकाश तवसाळकर धावसंख्येला
हा एक धाव आहे 36. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या ठिकाणी चांगलं कमबॅक झालं. बघता बघता 2 ओव्हर संपल्या. बिनबाद जय हनुमान काशीद संघाची धावसंख्या झाली होती 36. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओव्हर संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून ओव्हर संपली. काशीद समुद्र किनाऱ्यावर मुरुड तालुक्यातील एक सुंदर असं गाव. एका बाजूला जर पाहिलं तर समुद्र किनारा, एका बाजूला जर पाहिलं तर उंच उंच डोंगर आणि त्यांच्या कुशीत डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव. ज्यावेळेला अलिबागकडून जर आपण मुरुडच्या दिशेने जातो आणि मुरुडच्या दिशेने जात असताना आपल्याला एक समुद्र किनारा नेहमीच भुरळ घालतो, त्याचं नाव काशीद. आता अलीकडच्या कालावधीमध्ये वॉटर स्पोर्ट देखील खूप मोठ्या प्रमाणावर इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे पर्यटक देखील समुद्र किनाऱ्यावर चा आनंद घेत आहेत, परंतु वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद अलीकडच्या कालावधीमध्ये या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत आणि विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी आवर्जून त्यासाठी काशीदला येत असतात. गोलंदाजीसाठी येत आहेत वैभव अंबुकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अनुभव आहे त्यांच्याकडे, तो अनुभव मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे देखील असणार आहे. वैभव अंबुकर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अनुभव दाखवावा लागेल या ठिकाणी वैभव यांना, कारण प्रतिस्पर्धी संघ मोठ्या धावसंख्येकडे निघालाय. एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे आणि आता त्याला लगाम घालायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. आकेश चांगले खेळत आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय पाटील देखील चांगले खेळत आहेत. 36 वर पोहोचली धावसंख्या. 3 षटकं अजूनही बाकी आहे. धावसंख्येचा उच्चांक होईल का की चौल संघ त्यांना रोकेल तेच या ठिकाणी पाहायचं आहे. प्रत्येक संघाला दिले गेलेले टी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत. मैदान, ट्रॉफी, आयोजन, यावेळेला दांडी 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 गुल. पहिल्याच बॉलवर विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी. कौतुक करावं लागेल वैभव अंबुकर यांचं. अनुभवी आहेत. पहिल्याच बॉलवर आले आणि विकेट देखील जोडी फुटायची होती आणि जोडी फोडणं गरजेचं होतं आणि तीच या ठिकाणी झालं, कारण माघारी परतायत आकेश. परंतु आकेशने खूप चांगला खेळ केलाय. 8 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी आकेशच्या माध्यमातून. 3 चौकार आणि 1 षटकार आकेशने खेळला आणि काशीदकरांना खुश केलंय. 36 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अक्षय म्हात्रे आणि अक्षय पाटील. अलिबागची ही A1 जोडी फलंदाजीतील सध्या प्रसिद्ध आहे, कारण कुठेही गेलं तर हे 2 अक्षय एकत्र जातात. अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे. अबू आणि मोन्याची जोडी आज मात्र एकत्रितपणे ॲज अ आयकॉन काशीदला आली आहे. पाहूया. वैभव अंबुकर यांनी मात्र या ठिकाणी विकेट घेतली आहे. दबाव आता फलंदाजांवर असणार आहे. परंतु पाहूयात किती धावांपर्यंत रोखलं जात आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी आजच्या दिवसातील आपला पाहायला मिळतोय. 25 मिनिटांमध्ये सर्व संघांना विनंती आहे, तुमच्या ह्या 5 षटकं आहेत ती 25 मिनिटात संपणं गरजेचं आहे. इकडे खूप मोठ्या प्रमाणावर आपला पारितोषिक दिसत आहेत. संघ मालकाला तर या ठिकाणी मोटरसायकल बाईक आहेच. हो याही वेळेला तुमच्या बाहेरचा बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कळीला लागला, परंतु गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतायत. एक विकेटही घेतली आहे. या स्पोर्ट्स सायकल देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. किंबहुना फ्रीज दिसतोय. ही सर्व पारितोषिकं कुणासाठी आहेत तर फक्त ग्रामीण खेळाडूसाठीची पारितोषिक आहेत आणि मोटरसायकल जी आहे ती फक्त संघ मालकासाठी आहे, विजेत्या संघ मालकासाठी आहे. हो आणखीन एक जबरदस्त चेंडू. कौतुक करावं लागेल वैभव अंबुकर यांचं. 2 ओव्हरमध्ये 36, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत.
जबरदस्त कामगिरी. चौल देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न. म्हणून तर म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रत्येक षटक हे नवीन असतं आणि काय ऊर्जेने गोलंदाजी करतायत वैभव. आणि विकेट पहिल्या बॉलवर घेतल्यामुळे त्यांना ती ऊर्जा मिळाली आणि लगातार 2 चेंडूवर जर पाहिलं तर अक्षय म्हात्रे सारख्या फलंदाजांना त्यांनी थांबवलंय. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. अक्षय म्हात्रे देखील मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आली आहे विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी. सरकार कोणी केलंय मार्केट जॉब, सरकार कोणी केलंय मार्केट जॉब, सरकार कोणी करताय मार्केट जॉब, सरकार कोणी केलंय मार्केट जॉब, सरकार कोणी केलंय मार्केट जॉब, सरकार कोणी करताय मार्केट जॉब. आता मार्केट जॅम केले परंतु कोणी केलंय? वैभव अंबोकर यांनी केलंय. काय गोलंदाजी करतायत. आल्या पावली माघारी परतावं लागलं अक्षय म्हात्रे यांना देखील. आणि लगातारचे 4 चेंडू निर्धाव, त्यात 2 विकेट देखील घेतलेत. काल उमेश घाणेकर नामक गोलंदाजाने असंच प्रभावित केलं होतं. पहिल्या 2 मॅचमध्ये 3 धावा आणि 5 विकेट घेतल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी वैभव अंबोकर अनुभव दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या गावासाठी काहीतरी करायचं या ऊर्जेने मैदानात दाखल झालेत आणि तमाम चौलकरांना देखील खुश केलं असेल या परफॉर्मन्सने. परंतु काशीदकर देखील कमी नाहीयेत. कमबॅक करतील. वैभव अंबोकर नावाचं कोडं कसं सोडवायचं हाच प्रश्न आता काशीद संघापुढे आहे. चेंडू वेगवान येताना पाहायला मिळत आहेत, वेगवेगळ्या टप्प्यावर येताना पाहायला मिळत आहेत आणि यष्टीरक्षकाकडे जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानात प्रसाद काते. हो आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकातील लगातार 5वा आणि लगातार मागील मॅच ओव्हरच्या शेवटचा बॉल देखील डॉट आला होता. लगातार 6 बॉल डॉट आलेले आहेत. याचंच नाव क्रिकेट आहे. 36 धावा पहिल्या 11 चेंडूवर झाल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातार चेंडूंची मालिकाच या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूंची लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकलेत. या स्पर्धेतील निर्धाव षटक पहिलं येईल का? वैभव अंबोकर चौलच्या या खेळाडूच्या नावावर हा विक्रम राहील का? ते या ठिकाणी पाहायचंय. 2 ओव्हरपूर्वी असं वाटत होतं की धावसंख्या 80-90-100 देखील होईल की काय, परंतु वैभव अंबोकर आले. त्यांनी घेतलेल्या विकेट, लगातारचे 5 निर्धाव चेंडू, या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येईल का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. काय कमबॅक केलंय वैभव अंबोकर यांनी चौल संघाने देखील. परंतु काशीद देखील कमी नाहीये. ते देखील घरच्या मैदानात खेळतायत. परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल. यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक घेत आहेत एक आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात आणि धावसंख्या 38 वर जाते. परंतु वैभव अंबोकर यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. केवळ 2 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 विकेटही त्यांनी घेतलेल्या आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओव्हर संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा, तिसऱ्या षटकात 2 विकेटही आल्या आणि केवळ 2 धावा आल्या. क्रिकेटचा अद्भुत खेळ त्यामुळेच आपल्याला आवडतो, त्यामुळेच आपल्याला भुरळ घालतो आणि त्याचमुळे आपल्याला मैदानात घेऊन येतो, किंबहुना मोबाईलवर मॅच पाहायला लावतो, किंबहुना आपल्या स्मार्ट टीव्हीवर. परंतु या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेची सेमीफायनल आणि फायनल यूट्यूबवर लाईव्ह दाखवली जाणार नाही आहे. कदाचित पहिल्यांदाच असं पाहतोय की एखादी स्पर्धा लाईव्ह होते आणि सेमीफायनल फायनल लाईव्ह नाही होणार आहे. परंतु त्याचं कारण असं आहे, आजूबाजूचे आता जे दूरचे प्रेक्षक आहेत ते नाराज होतील परवेशभाई, परंतु आजूबाजूच्या गावातील सर्व क्रिकेटच्या रसिकांनी मैदानात येऊनच ही मॅच पाहावी. यामुळे जवळ मॅचच्या दिशेने अक्षय पाटील. यावेळेला खराब चेंडू, त्याच्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही झालं. फुल टॉसवर आली आहे विकेट. विकेट विकेट
ईश्वरचाचे आणखीन एक धडाकेबाज फलंदाज काशीच्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ईश्वर मागील हंगामात देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्यांच्याकडून आम्ही पाहिली आहे, परंतु दोन्ही आयकॉन आता माघारी परतलेले आहेत, दोन्ही अक्षय माघारी परतलेले आहेत आणि आता प्रसाद आणि ईश्वर यांच्यावर जबाबदारी आहे काशीचा डाव सावरण्याची. आणि जे काही कमबॅक केलंय ना चौल संघाने ते लाजबाब आहे, परंतु ईश्वर याच मैदानात आम्ही त्यांना लांबवर षटकार मारताना पाहिलंय. आज ईश्वर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचे फटके त्यांच्या बॅटमधून येतील का? कारण आकाश तवसाळकर पहिल्या षटकात जर पाहिलं तर त्यांच्या 16 धावा आल्या होत्या, परंतु तरी देखील संघनायकाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो का ठेवला ते या ठिकाणी सार्थ ठरवले. जरी फुलटॉस बॉल होता परंतु विकेट मिळवली आहे. ईश्वर एका सन्मानजनक स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथा मार्गस्थ आहे. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि माघारी परतावं लागतंय. रोहित कासार मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. आता काही वेळापूर्वी संकटात चौल होता, आता मात्र संकटात काशीद आहे. आकाश तवसाळकर हॅट्रिकची संधी मात्र आहे आणि आता रोहित कासार की हॅट्रिक वाचवतील का तेच या ठिकाणी पाहायचं आहे. धाव संख्या जर पाहिली तर 38 वर 38 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 विकेट रोहित कासार. यावेळेला मात्र चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला. एक धाव तिकडे घेतली गेली. धावगती थोडीशी संत गतीने पुढे चालली आहे, परंतु काही वेळ क्रिकेटमध्ये जाऊ द्यावा लागतो आणि आपली वेळ येण्याची वाट पाहायची आणि मग वाट लावायची. आता इकडे तसं काही करावं लागेल. विकेट गेल्यात थोडासा दबाव आहे, तो दबाव हटवल्यानंतर मोठमोठे फटके या ठिकाणी खेळवले करावे लागेल. मागील 10 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 3 आणि पहिल्या 11 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या त्या तब्बल 36. 4 विकेटही गेल्यात आणि हे असं काही असेल तर क्रिकेटमध्ये आनंदही मिळतो, मजाही येते, परंतु काशीदही कमबॅक करेल. क्षमता आहे काशीद संघामध्ये. प्रसाद काते यांना ते करावं लागेल. संकटाच्या वेळी तुम्ही जी कामगिरी करताना ती तुमच्या सहकाऱ्यांच्या लक्षात राहते, गावाच्याही लक्षात राहते. आज ती प्रसाद आणि त्याचबरोबर रोहित यांना करावी लागेल. ओहो भन्नाट वेगात टप्पा पडतोय. बॉल मात्र जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय आणि कीपरच्या दिशेने जातोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी एका वेगळ्या ऊर्जेने, आणि ही ऊर्जा आणली कोणी? वैभव आंबोकर यांनी आणली आहे आणि आकाश मात्र त्याचा फायदा या ठिकाणी घेत आहेत. 4 चेंडूत केवळ 1 धाव दिली आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 8 चेंडूमध्ये जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर 20 धावा बनवल्या मजा येईल मॅचमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने, मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मोका हा मारलाय चौका. तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराने जर पाहिलं तर प्रसाद काते यांनी 4 धावांचा प्रसाद दिलाय गोलंदाजाला. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला आक्रमण केलंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि आता वेळ आली आहे काशीदकरांची टाळ्या वाजवणे. पहिली तर झाली या ठिकाणी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि यानंतरच्या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचं आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आहे. स्वराज 11 विरुद्ध रिद्धी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लिस्ट त्वरित सबमिट करायची आणि टॉससाठी यायचं. सिद्धी 11 आणि स्वराज 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आपली लिस्ट सबमिट करायची आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. केतन चेरकर शेवटच्या षटक घेऊन आलेत, परंतु रोहित यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. आम्ही पाहिलंय रोहित यांना देखील जबरदस्त कामगिरी करताना.
दुसऱ्या बाजूला प्रसाद यांची देखील बॅट आता बोलायला लागली आहे. शेवटचं एक षटक बाकी आहे. जो कठीण काळ होता तो आता निघून गेलाय आणि आता या 2 चौकारांनी पुन्हा एकदा काशीदला मॅच मध्ये आणलंय. यासिर मर्चंट सर आणि नरेशजी डोमे सरांचं देखील आगमन होत आहे, ज्यांच्या आवाजाने कालचा दिवस गाजवला. असे 2 महाराष्ट्रातील मातब्बर समालोचक देखील आज आमच्या बरोबरने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 48 धावांवर धावफलक. चेहणमान काशीद. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अप्पा 11 चौल. यावेळेला दिशा दिली फाईन लेगला आणि पाठवलं बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6-6-6 षटकार. प्रसाद मात्र पुन्हा वेळ बदलली. वेळ आता मात्र काशीची आलेली आहे फटकेबाजी करण्याची. धावा मात्र होताना पाहायला मिळतात. धावसंख्या झाली आहे 54. स्ट्रगल होतं मध्यंतरीच्या कालखंडामध्ये. 10 चेंडूत केवळ 3 धावा आल्या, परंतु आता धावा पुन्हा सुरुवात झाली आहे. मित्र हो, असं क्रिकेट असेल तर मजा येते क्रिकेटमध्ये. कधी इकडे कधी तिकडे, कधी चौल कधी काशीद. अशीच मॅच या ठिकाणी आपल्याला पहिल्या डावात पाहायला मिळते. पहिल्या डावात एवढी रंगली तर मॅच दुसऱ्या डावात किती रंगेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. केतन लोअर फुल टॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही झालाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि चांगली कामगिरी करत होते प्रसाद का ते माघारी परत आहेत. बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी. यांनी देखील आपल्या टीमसाठी केली. संघ स्ट्रगल करत होता त्यावेळेला प्रसादने मॅच सुरू केली आहे, हे खूप महत्वाचं होतं. नवीन बॅटर राकेश कदम. नक्कीच अखेरचे बंधू राकेश येताना पाहायला मिळत आहेत. यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. नक्कीच या सर्व बंधूंचं देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि आता राकेश येत आहेत. धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 54. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 60च्या पुढे जाईल काही धावसंख्या प्रयत्न करावा लागेल रोहित आणि राकेश यांना. ओहो, टप्पा पडतोय. बॉल मात्र शूट होतोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. केतन मात्र चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार आलाय, परंतु कमबॅकही केले त्यांनी. 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका तरी येईल का, तो प्रयत्न या ठिकाणी राकेशला करावा लागेल. केतन पुन्हा एकदा तेच. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. बॉल स्विंग होतोय आणि कीपरकडे जातोय. क्या बात है. थोडासा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 54 झाली आहे. आपण पाहत आहोत काशीद चषक, DCB ग्रुप आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेने आपल्या सर्वांना भुरळ घातली आहे. नाव काशीद चषक. यावेळेला मात्र आक्रमण केलंय. टायमिंग पाहूयात प्रॉपर झालंय का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पकडतायत कॅच. वा, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. प्रमोद राऊत होते आणि या षटकातील शेवटचे 4 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेले आहेत.
आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सिद्धी 11 विपक्ष स्वराज 11. या मध्य वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. दोन्हीही संघनायकांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करायचा आहे. सामना सुरू होण्यापूर्वी जर आपण इथे आला नाहीत तर मात्र जर षटके कमी केली गेली तर त्याची संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. कारण मंडळातर्फे मला इथे मेसेज देण्यात आलेला आहे, जर टॉस झाला नाही तर मात्र कमी षटकांचे सामने किंवा कमी षटकांचा सामना, स्पेशली तुमचा सामना कमी षटकांचा खेळवण्यात येईल. प्लीज या लवकरात लवकर आपण टॉस करूया. सिद्धी 11 विपक्ष स्वराज 11. दोन्हीही संघनायकांनी आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत द्यायची आहे. स्वराज 11 जय हनुमान सर्वे, संघमालक संतोष कोदेरे, निखिल धारवे, आकाश महाडिक, राज धारवे, सरोज धारवे. आपण पाहतोय अशा प्रकारची ही खेळाडूंची लिस्ट. त्याचप्रमाणे सिद्धी 11 सागाव, संघमालक मनोज मोरे. सन्माननीय सुमीजी कासार यांना विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्हीही संघनायक चला आपण. सिद्धी 11 सागाव विपक्ष जय हनुमान सर्वे स्वराज 11. संघनायक आपण पाहतोय निखिल धारवे. सामना सुरू होतोय, चला आपण टॉस करूया. सन्माननीय सुमीजी कासार यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सिद्धी 11 सागाव मध्ये रवी पवार, करण ठाकूर, शुभम गुप्ता, आदेश सिंग, चिराग गुप्ता, आशीष, संदीप गुप्ता, सत्यम सिंग, कृष्णा सिन्हा, ब्रिजेश कनोजिया, विनय सिंग आणि राजन. अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर इथे सन्माननीय कासार सर्वात प्रथम आपण टॉस करूया. इथे टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. सिद्धी 11 सागाव, निर्णय काय असेल आपला? बॉलिंग येणार आहे पहिली. या स्पर्धेमध्ये आणि या मैदानावरती खेळण्याचा काही अनुभव? नाही, आम्ही पहिल्यांदा आलो इकडे, पण आम्ही तिकडे कोरलईला खेळलेलो मागच्या वर्षी. कसं वाटतं इथलं आयोजन? चांगलं आहे आयोजन, आणि आता बघू कसं जातोय. विश यू ऑल द बेस्ट, कारण सामना सुरू झालेला आहे, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. निखिल, तुम्ही टॉस गमावलेला आहे. जर टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? पण आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि या खेळपट्टीवरती खेळण्याचा तुम्हाला भरपूर अनुभव आहे. काय वाटतं 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल? 5 षटकारामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि एकूणच DCB काशीद याविषयी काय बोलाल? DCP ग्रुपवाल्यांचं आयोजन तर चांगलंच असतं दरवर्षी, त्याच्याबद्दल काय. ओके, विश यू ऑल द बेस्ट. दोन्हीही संघांना समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आपण वळणार आहोत चालू असलेल्या सामन्याकडे. पुन्हा एकदा जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळालं. आत्ता जे काही प्रेक्षक यूट्यूबच्या साह्यानं
आणि या मैदानावरती आमच्याशी जोडलेले आहेत आणि याच दरम्यान दोन्हीही संघांचे संघ मालक सन्माननीय मनोजजी मोरे आणि सन्माननीय संतोषजी कोदेरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. दोन्हीही संघ मालक फार महत्वाचे असतात. प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार. पंचावन्न धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चलिए दोस्तों, या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत. बार्शिव कॉटेज प्रोप्रायटर मंगेश कांबळे यांकडून व्हाईट बॉलची अकरार. धन्यवाद डीजे. आलेल्या सर्व संघांचं आणि सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या मैदानावरती चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. पहला ओवर यहाँ पे जारी है. अक्षय पाटिल अर्थात उर्फ मोनिया अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. इस ओवर में एक चौका एक छक्का हमें देखने को मिला है. ओमकार पाटिल और संतोष ढक्षीकर सलामी बल्लेबाज के रूप में 14 रन स्कोर कार्ड पर. जीतने के लिए 55 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला. 11 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. अक्षय का ये ओवर थोड़ा सा खर्चीला साबित होता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस मरतबा लेन गेंद थी मगर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ कट होकर विकेट कीपर प्रसाद के हाथों में अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की संतोष ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में हालांकि 30 गज का दायरा मौजूद था और इसी वजह से बल्लेबाजों को खुली छूट थी यहाँ पे बड़े स्ट्रोक खेलने की. यहाँ पे बल्लेबाज संतोष ढक्षीकर ने हमेशा की तरह काफी प्रभावित किया है. बहुत ही बढ़िया शुरुआत दी है अपने टीम के लिए. एक चौका और एक छक्के की सहायता से 12 रन पर खेल रहे हैं, जबकि ओमकार पाटिल ने 1 रन से अपना खाता खोला है. वाइट के रूप में भी 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिला है. कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 14 रन. हर ओवर में 11 रन के औसत से रन बनाने हैं, जो कि इस मैदान के मद्देनजर बहुत ही आसान सा लक्ष्य यहाँ पे दिखाई देता है. मगर हमने कल देखा था जब 6 गेंदें और 7 रनों की जरूरत थी, तब किस तरह से एक गेंदबाज जिन्होंने उस मैच को सेव किया था, बचाया था और मात्र 1 रन खर्च किया था. उमेश घाणेकर उस गेंदबाज का नाम. लाजवाब गेंदबाजी की थी. हालांकि बदनसीब रहे, क्वार्टर फाइनल में वो हार गए, इस प्रतियोगिता से बाहर चले गए. ओहो, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में पूरी तरीके से लाइन मिस कर गए. गेंद सीधा स्टंप पर जाकर टकराई, गिल्लियों को बिखेर दिया है और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. ओमकार पाटिल ने खासा निराश किया है अपने टीम को. सलामी बल्लेबाज के रूप में खेलने का यहाँ पे मौका मिला था. 1 रन पर वो बोल्ड आउट होकर मैदान से निराश मन से बाहर निकलते हुए दिखाई दे रहे हैं, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आ रही थी और उसे अक्रॉस द लाइन खेलने की जो कोशिश की, गलती की, उस गलती का खामियाजा उनको भुगतना पड़ा. मगर अब जो बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं, उनके ऊपर सभी की निगाहें होंगी, उनके ऊपर भरोसा होगा. डगआउट में वो जानते हैं कि इस खिलाड़ी में कितनी क्षमता है, कितनी काबिलियत है, कितनी सलाहियत है, क्योंकि ये खिलाड़ी अगर खेल गए तो ये मैच कहीं से कहीं लेके जा सकते हैं.
और इसी वजह से गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान काशी चाहेंगे कि इस खिलाड़ी को जल्द से जल्द यहाँ मैदान से बाहर किस तरह से भेजें। इसी सोच में, उसी विचार में गेंदबाजी करनी होगी। पहले ओवर की यहाँ पे समाप्ति होने के बाद आकेश कदम दूसरे ओवर में आए हैं। एक ऑलराउंडर खिलाड़ी है आकेश कदम, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं, उतनी ही जबरदस्त गेंदबाजी भी करते हैं और पहली गेंद पर उन्होंने ये साबित भी कर दिया है। पहली गेंद पर खंबा उखाड़ दिया और पहले विकेट का यहाँ पे पतन होने पर मजबूर कर दिया है। वही आकेश फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। हाँ, अच्छी गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी ऑफ कटर गेंद, फिर से एक बार थोड़ी सी अंदर की तरफ आ रही, उसे सम्मानपूर्वक खेला था आकाश तौसालकर ने। तो आकाश तौसालकर हेलीकॉप्टर शॉट खेलने के लिए जाने जाते हैं, उनका फेवरेट स्ट्रोक है, बहुत ही ताकतवर स्ट्रोक खेलने की कोशिश करते हैं। और ये देखिए, जैसे ही थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी, बैकफुट पर गए, पंच किया उसे बॉलर के सर के ऊपर से। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, मगर वहां के फील्डर को चकाती हुई गेंद सीमा रेखा को पार करती हुई 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। चौके से आगाज किया है आकाश तौसालकर ने। जैसे मैंने कहा था कि इस खिलाड़ी के ऊपर सभी की निगाहें होगी, सभी की नजरें होगी। ये खिलाड़ी क्या करते हैं, अगर ये खिलाड़ी खेल गए तो ये मैच का रुख बदल सकने। इस खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई है, बहुत ही अच्छे इंसान भी है। वेस्ट बंगाल में भी उन्होंने 8 साल गुजारे हैं और वहाँ पे भी एक बहुत ही ऊपरी लेवल का क्रिकेट वो खेल चुके हैं। दो ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
18 गेंदें और 35 रनों की जरूरत। अब यहाँ पे एक गेंद भी खर्च हो चुकी है। 15 गेंदें और 32 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, इस बीच अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 24 रन। जीतने के लिए मेरे गुणलेखक सुदर्शन मुझे बताते हुए 13 गेंदों में 31 रन और आखिरकार ऑफ स्टंप के बाहर ललचाया आकाश को और एक कीमती विकेट। बहुत ही बड़ी मछली जाल में आकाश तौसाळकर बैक टू द पॅव्हेलियन। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी। सरकार कोणी केलंय मार्केट जंप, सरकार कोणी केलंय मार्केट। आकाश तौसाळकर ने काफी निराश किया। 8 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 7 रन जोड़े एक चौके की सहायता से। मगर ये खिलाड़ी बहुत कुछ कर सकते थे, बहुत कुछ करना जानते हैं। मगर आज सही मायनों में तारीफ बनती है अक्षय पाटिल उर्फ मोनिया की। मोनिया ने एक बड़े खिलाड़ी को यहाँ पे एक जगह पर खड़ा होने पर मजबूर कर दिया है। अलग अलग तरह की गेंदबाजी, कभी ऑफ कटर, कभी स्लोवर वन गेंद, कभी परफेक्ट यॉर्कर
और इस तरह से कभी लेग कटर करते हुए बल्लेबाजों को चकमा दिया, एक एक गेंद यहाँ पे बिंदी की और प्रेशर यहाँ पे बिल्ड किया, मनोवैज्ञानिक दबाव आया और बल्लेबाज आकाश तौसारकर ने जैसे भी रन यहाँ पे लेना है इस सोच के साथ बल्लेबाजी करने की ठान ली और अपना कीमती विकेट यहाँ पे गवा दिया। कमाल की गेंदबाजी अक्षय पाटिल ने अपने 2 ओवर में, हालांकि पहले ओवर में 14 रन खर्च किए थे मगर इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए और एक कीमती विकेट आकाश तौसालकर का अपने नाम किया है। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 24 रन, अब 12 गेंदें बची है और 31 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है दीपक गंबे, मैन फ्रॉम खैरा, तहसील रोहा। नॉन स्ट्राइकिंग एंड पर आदित्य घरत। गेंदबाजी की जिम्मेदारी ईश्वर सासे के ऊपर। पहली गेंद ईश्वर की बहुत ही बढ़िया थी, ऑफ कटर गेंद थोड़ी सी नीचे रही और पैड से टकराई, हल्का सा अपील, मगर गेंद लेग स्टंप को छोड़ती भी जा रही थी और इसी वजह से अंपायर जी ने यहाँ पे लेग बाय का इशारा किया है। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच देखिए कहां पे था और कहां पे आ चुका है। ईश्वर सासे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। आहा, फुलर लेंथ, इस पर दवा फिर से एक बार चकमा दिया है आदित्य घरत। देखते रहे, हालांकि उसे खेलने की कोशिश कर रहे थे मगर फ्लाइट को परख नहीं पाए थे। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, अपने बल्ले को तिरछा किया था, गेंद ने शायद बल्ले का अंदरूनी हिस्सा भी लिया था और विकेट कीपर प्रसाद कादे के हाथों में गेंद, बिंदी गेंद। जबरदस्त शुरुआत ईश्वर की। ये लीजिए फिर से एक बार यहाँ पे स्लोवर 1 गेंद करते हुए आदित्य घरत को अचंभित किया है। आदित्य घरत अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं, करे तो क्या करे, इसी विवंचना में, इसी सोच में। हालांकि अपने साथी बल्लेबाज दीपक गंभे के साथ कुछ वार्तालाप करते हुए दिखाई दे रहे हैं मगर लगातार हम देख सकते हैं यहाँ पे जो पिछली 6 या 7 गेंदें थी, तकरीबन 6 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। लाजवाब गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, शानदार वापसी। जी हाँ, इस पर दवा फुलर लेन जरूर थी। ओवर पिच गेंद उसे ऑन द राइज खेला था, लॉफ किया था हालांकि स्क्वायर लेग के ऊपर से, मगर डीप स्क्वायर लेग में आकेश वहां पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन के अलावा आपको यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। एक रन अगर बनाएगा तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज भी खुश होंगे। यहां से बड़े स्ट्रोक की दरकार है, बड़े स्ट्रोक की जरूरत है, बड़े स्ट्रोक की तलाश में भी है मगर एक क्वालिटी गेंदबाजी यहां पे हो रही है। जय हनुमान काशिद के जरिए से, मगर इस मरतबा दीपक गंबे को जैसे ही मौका मिला हाफ वॉली बनाकर उस गेंद को खूबसूरती के साथ कवर ड्राइव में तब्दील कर दिया है। गेंद दनदनाती हुई गोली की रफ्तार से डीप कवर सीमा रेखा के बाहर। 4 रन। पाहुनी मौका हा मारलाय चौका। तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार। बची है 25 रनों की जरूरत। दीपक गंबे जब तक मैदान में रहेंगे, जीवित रहेंगे, तब तक ये मैच भी जीवित रह सकता है क्योंकि दीपक में वो काबिलियत जरूर है। एज आइकॉन के रूप में खेल रहे हैं। देखिए फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से खेला। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई रास्ते से 6 रन के लिए। मैच का रूप बदल दिया है, रंग बदल दिया है, रुख बदल दिया है। 6 गेंदें बची है और 19 रनों की जरूरत। फिर से एक बार मुझे विश्व चषक 2016 का विश्व चषक और उस विश्व चषक का अंतिम मैच मुझे याद आ रहा है। आप सभी को याद होगा वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड वो विश्व चषक का फाइनल खेला जा रहा था और वहां पे 6 गेंदें और 19 रनों की जरूरत थी वेस्ट इंडीज टीम को जीतने के लिए। और कार्लोस ब्रेथवेट आए थे और लगातार पहले 4 गेंदों पर 4 छक्के लगाकर सनसनाटी जीत अपने टीम को दिलाई थी। एक यादगार जीत, इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों में लिखी गई वो जीत।
उसी की याद यहाँ पे ताजा हो रही है। 6 गेंदे और 19 रन। मैच कहाँ पे जाएगी? 2 गेंदों में देखिए फिर से एक बार ऊर्जित अवस्था में डगआउट में बैठे हुए सारे चौल के खिलाड़ी अब यहां से उम्मीद लगाते हुए कि यह मैच जीता जा सकता है। 6 गेंदे और 19 रन, बस 2 या 3 बड़े स्ट्रोक चाहिए। 6 गेंदों में अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो यह मैच जीता जा सकता है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं राकेश कदम। आदित्य घरत ने उसे उछाल कर खेला है। बहुत ही बढ़िया प्रेजेंस ऑफ माइंड, समय सूचकता इसे क्यों कहते हैं। आकेश कदम वहां पे थे चट्टान की तरह। वेरी वेल डन, लाजवाब फील्डिंग। देखा उन्होंने कि गेंद उनसे दूर है, उन्होंने अपने कदमों का इस्तेमाल किया, बॉडी से कवर किया उस गेंद को और गेंद को रोकने में कामयाब हुए। देखते देखते बल्लेबाजों ने हालांकि यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं, मगर इन 2 रनों से कितना फायदा होगा, बड़े स्ट्रोक की दरकार है। मनोज मोरे आणि संतोष कोदेरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। राकेश कदम की अगली गेंद आदित्य घरत के लिए पटकी हुई गेंद थी, उसे खेला है लॉन्ग लेग की दिशा में। इस मरतबा फिर से एक बार 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। फिर से एक बार यहाँ पे नया मोड़ दिखाई देता हुआ, रंग बदलता हुआ डीजे। राकेश कदम हालांकि अच्छे गेंदबाज है, मगर मनोवैज्ञानिक दबाव किस तरह से झेलते हैं, किस तरह से एब्जॉर्ब करते हैं, इस सिचुएशन को किस तरह से कौन से खिलाड़ी हैंडल करेंगे, इसके ऊपर ये निर्भर होगा मैच का रिजल्ट। आदित्य घरत में भी वो काबिलियत जरूर है, जोरदार प्रहार कर सकते हैं, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं, इसीलिए ऊपरी क्रम में उन्हें बल्लेबाजी करने का मौका मिला है। मगर राकेश के पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। ऐसे अनेक मैचेस उन्होंने खेले हैं, ऐसी अनेक सिचुएशन को हैंडल किया है। पहली 2 गेंदों में 6 रन खर्च किए हैं, 4 गेंदे और 13 रनों की जरूरत। उछाल कर खेला है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और लाजवाब कैच, बहुत ही बढ़िया ऑस्टैनिशिंग। और इसी के साथ आदित्य घरत मैदान से बाहर। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी। धन्यवाद डीजे। या झेलसाठी लल्ला यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सन्माननीय मंगेश कदम यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक। मंगेश कांबळे तीन गेंदें बची है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 3 गेंदे 13 रन, 3-13 किसके होंगे? बहुत ही कमाल का सिचुएशन, मैच कहीं पे भी जा सकता है। मैच जीतना है दोनों भी टीमों के लिए, बहुत ही क्रूशल मैच, बहुत ही महत्वपूर्ण ये मैच है, क्योंकि काशी चषक में खेलने का मौका और पूरे 1 साल इंतजार यहां पे करना होगा। जी हां, राकेश की इस मरतबा शॉट ऑफ लेन गेंद थी, उसे बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया है, मगर आउटफील्ड में थोड़ी सी खराबी, इस वजह से जहां पे 4 रन मिल सकते थे वैभव अंबुकर को, वहां पे 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा। मगर अभी भी यहां पे सुनहरा मौका है। देखिए ये सिचुएशन कौन हैंडल करेगा। 2 गेंदे और 12 रनों की जरूरत। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में रोहित शर्मा ने इस तरह से कारनामा अंजाम दिया है, और टेनिस क्रिकेट की अगर मैं बात करूं तो रेवदंडा के टीनू ने इस तरह से मैच को अपने टीम को जिताया था। उस्मान पटेल ने, अंकुर सिंह ने इस तरह से मैच को जिताया है। क्या यहां पे फिर से एक बार इतिहास दोहराया जाएगा? दीपक गंभीर स्ट्राइकिंग एंड पर। जी हां, मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर, और इसी वजह से ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर जाने वाली गेंद को अब यहां पे अंपायर जी देख रहे हैं, टटोल रहे हैं कि एक्चुअली गेंद ने टप्पा कहां पे खाया था। अगर गेंद बहुत ही ज्यादा बाहर होगी तो नो बॉल करार दिया जाएगा, और गेंद अंदर की तरफ होगी तो वाइड करार दिया जाएगा।
ऐसा कुछ फैसला जरूर आ सकता है। अंपायर जी ने यहाँ पे तीसरे अंपायर के लिए याद किया है। ये फैसला तीसरे अंपायर के ऊपर सौंपा गया है। तीसरे अंपायर अब यहाँ पे देखेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था, क्या ये नो बॉल है या वाइड बॉल है, इसके बारे में देखा जाएगा और उसके बाद यहाँ पे फैसला होगा। मगर मैच देखिए कहाँ पे आ चुकी है। पहले ऐसा लग रहा था कि चौल टीम के हाथों से ये मैच धीरे धीरे फिसल रहा है, क्योंकि लगातार तकरीबन नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। तीसरे अंपायर का यहाँ पे डिसीजन आ चुका है, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन भी मिलेगा। गेंद फिर से एक बार करनी पड़ेगी, फ्री हिट भी रहेगा। 2 गेंदें और 11 रनों की अब जरूरत। क्या यहाँ पे, जी हाँ, फ्री हिट भी रहेगा। क्या यहाँ पे लगातार 2 बड़े स्ट्रोक आएंगे? अगर यहाँ पे एक चौका एक छक्का आता है तो मैच टाई होगा और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए उसका कोई फायदा नहीं हो सकता। यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक खेलने होंगे, रोहित शर्मा की तरह, अंकुर सिंह की तरह, उस्मान पटेल की तरह। राकेश कदम चल पड़े। जी हां, जोरदार प्रहार तो किया है दीपक गंभे के बल्ले से आता हुआ ये तूफानी और बहुत ही महत्वपूर्ण छक्का। अब जीतने के लिए 1 गेंद और 5 रनों की जरूरत। आपको किसी भी हालत में न बनाने हैं, कंपलसरी चेस करना होगा। अगर यहाँ पे 4 रन आते हैं तो आपको हार स्वीकारनी होगी। इस वजह से इस गेंद के ऊपर छक्का आना लाजमी है। मैदान के अंदर कोई भी नहीं जाएगा, मैच कोई भी जीते कोई भी हारे, मगर देखिए मैच अंतिम क्षणों पर, मैच अंतिम गेंद पर आ चुकी है और दीपक गंभे ने मैच को जीवित कर दिया है। कुछ लम्हा पहले, 1-2-4 मिनट पहले ऐसा लग रहा था कि यह मैच आसानी के साथ जहनुमान काशिद के पक्ष में जाएगा, मगर दीपक गंभे जैसे ही स्ट्राइकिंग एंड पर आए, अपने बल्ले का जौहर दिखाया है, दमखम दिखाया है। 1 गेंद 5 रन उठाकर खेला है फिर से एक बार गंभे के बल्ले से, और एक लंबा हिट, लाजवाब, ऑस्टैनिशिंग, जबरदस्त, शानदार, अप्रतिम, अफलातुन छक्का। अपने टीम को जीत दिलाई है। न्यूजीलैंड के खिलाफ भारतीय टीम को रोहित शर्मा ने इसी तरह से जीत दिलाई थी, उस्मान पटेल ने भी इसी तरह से जीत दिलाई थी।